हम्म. आपले काही कंट्रोल्स बाकी होते. आता थर्ड कंट्रोल्स आहे व्हेरिएशन इन सर्किट कॉन्फिगरेशन सिंगल फेज फर्नस. ठीक आहे. आता कंट्रोल्स बघताना आपल्याला बघायचं बघा, जिथं व्होल्टेज कमी होणार आहे तिथं तुम्हाला हीट कमी भेटणार आहे. काय म्हटलं मी, जिथं व्होल्टेज कमी भेटणार आहे इथं व्होल्टेज कमी आहे, व्होल्टेज डिवाइड झालेले आहे, त्यामुळे इथं हीट कमी भेटणार आहे. आता आपण काय पहिले ते बघू. ही पहिली जी डायग्राम आहे त्याच्यात 4 एलिमेंट आहे. एलिमेंट म्हणजे रेजिस्टन्स ए बी सी आणि डी. ओके. याच्यामध्ये पण 4 आहे, ए बी आणि सी डी. ओके. आता हे सगळे पॅरलल कनेक्ट आहे. पॅरलल कनेक्ट असल्यावर काय आहे, व्होल्टेज कॉन्स्टंट असतं. व्होल्टेज कॉन्स्टंट म्हणजे याला 230 वोल्ट भेटणार आहे. 230 वोल्ट भेटलं म्हणजे याच्यात हीट जे डेव्हलप होणार आहे ते मॅक्झिमम होणार आहे. याच्यामध्ये 2 पॅरललमध्ये आणि इथं 2 पॅरललमध्ये, म्हणजे 2 अल्टरनेट पॅरललमध्ये आणि ते 2 त्याला सिरीजमध्ये. ओके. ए एन बी पॅरलल, सी एन डी पॅरलल, बट दिस वन ग्रुप अँड दिस वन ग्रुप इज कनेक्टेड इन सिरीज. तर इथं व्होल्टेज डिवाइड झालं V/2 आणि V/2. आता व्होल्टेज डिवाइड झालं म्हणजे काय होईल, इथं हीट कमी भेटणार आहे. आता फर्स्ट पॉईंट काय आहे, ए बी सी डी हिटिंग एलिमेंट कॅन बी कनेक्टेड इन डिफरंट सिरीज पॅरल कॉम्बिनेशन ॲज शोन. जे आपण बघितलं, इन फर्स्ट केस ऑल आर इन पॅरल. फर्स्ट केसमध्ये सगळे पॅरल आहे. इन सेकंड केस पॅरल सिरीज कॉम्बिनेशन इज डन. इथं एक सिरीज पण आहे, पॅरल कॉम्बिनेशन केलेले. इन इच केस इक्विवलेंट रेजिस्टन्स अँड टोटल करंट विल बी डिफरंट. टोटल करंट आणि रेजिस्टन्स दोन्ही केसमध्ये डिफरंट असणार आहे. सिरीज पॅरल कनेक्शन जर झालं तर रेजिस्टन्समध्ये पण फरक पडतो आणि व्होल्टेजमध्ये पण फरक पडतो आणि करंटमध्ये पण फरक पडतो. अँड हीट ऑप्टेन विल बी डिफरंट. त्यामुळे हीट पण कशी भेटणार आहे आपल्याला, डिफरंट भेटणार आहे. व्होल्टेज कमी झालं की हीट पण कमी होणार आहे. करंट पण कमी जास्त झालं तर हीट पण कमी जास्त होणार आहे. आता इथं इथं व्होल्टेज तर सेम आहे पण करंट डिफरंट असणार आहे. ठीक आहे. या सिरीजमध्ये करंट सेम असणार आहे पण या पॅरलमध्ये डिफरंट असणार आहे. त्यामुळे सगळे चेंजेस होणार इथं. नेक्स्ट टाईप आहे व्हेरिएशन इन सर्किट कॉन्फिगरेशन 3 फेज फर्नस. तिकडं सिंगल फेजसाठी होती डिझाईन, इथं 3 फेजसाठी होती. आता इथं पण तोच फरक आहे बघा. आता इथं स्टार कनेक्टेड आहे, इथं डेल्टा कनेक्टेड आहे. इथं डेल्टामध्ये व्होल्टेज तुम्हाला काय भेटणार आहे जास्त, कसं काय, VL=√3 VPH. ठीक आहे. हा फॉर्म्युला माहिती आहे. याच्यामध्ये काय आहे, IL=IPH आहे, VL=√3 VPH. इथं दाखवलेली VL=√3. त्यामुळे याच्यात तुम्हाला इथं हीट कमी भेटणार आहे, इथं कमी भेटणार आहे, इथं हीट जास्त भेटणार आहे, कारण की इथं व्होल्टेज जास्त आहे. VL=√3 VPH. खाली डिस्क्रिप्शनमध्ये काय तर 3 फेज हिटिंग एलिमेंट कॅन बी स्विच इन स्टार और डेल्टा कनेक्शन. ठीक आहे. डेल्टा किंवा स्टारमध्ये आपण यूज करू शकतो. इन डेल्टा कनेक्शन पॉवर इज 3 टाइम्स स्टार कनेक्शन. स्टारपेक्षा पॉवर 3 टाइम्स आहे. जे VL=√3 VPH. लाईन व्होल्टेज इज इक्वल टू द फेज व्होल्टेज, म्हणजे व्होल्टेज याच्यात मॅक्झिमम आहे. हेन्स हीट डेव्हलप विल बी मोर. हीट डेव्हलप जास्त असणार आहे. हे झालं 4th वन. आता 5th, चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज युझिंग टॅप ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर कसं केलं, टॅप केलं. इथं आपल्याला दिसतं टॅपिंग केलेली. ठीक आहे. हे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. पण आता इथं 1ला जर इनपुट दिलेलं आहे तर आपल्याला इथं जास्त वाइंडिंग भेटते. जास्त वाइंडिंग म्हणजे आपल्याला जास्त व्होल्टेज भेटेल. जास्त व्होल्टेज भेटलं म्हणजे जास्त हीट भेटेल. जर हेच आपण सेकंडला कनेक्ट केलं तर हीट कमी होईल. थर्डला कनेक्ट केलं तर हीट अजून कमी होईल. 4ला केलं तर अजून हीट कमी होईल. फर्स्ट काय, टॅपिंग्स आर प्रोव्हाइडेड ऑन प्रायमरी साईड ऑफ द स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. टॅपिंग्स कुठे आहे, प्रायमरी साईडला आहे. ओके. त्यानंतर बाय चेंजिंग टॅपिंग द इफेक्टिव्ह सेकंडरी व्होल्टेज चेंजेस. जसं आपण टॅपिंग चेंज करू व्होल्टेज चेंज होईल. व्होल्टेज चेंज झालं का हीट पण चेंज होईल. रेजिस्टन्स हिटिंग एलिमेंट कनेक्टेड टू द सेकंडरी साईड डस रिसीव्ह द डिफरंट व्होल्टेज. बरोबर. व्होल्टेज चेंज झालं त्याच्यानंतर करंट थ्रू हिटिंग एलिमेंट चेंजेस. व्होल्टेज चेंज झालं का करंट चेंज होईल आणि हीट पण काय होईल, चेंज होईल. ठीक आहे. आता हे झालं आपलं 5th पर्यंत. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता इथं 6th आहे चेंजिंग. आता हा पॉईंट बघा, चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज युजिंग बक बूस्ट ट्रान्सफॉर्मर. आता बक वेगळं आहे, बूस्ट वेगळं आहे. आता इथं बघा फर्स्ट काय, बूस्ट कनेक्शन. बूस्ट कनेक्शनमध्ये काय आहे, सेकंडरीला E1 आणि E3, सॉरी E1 तर आपलं प्रायमरी आहे पण सेकंडरीमध्ये आपण E2 आणि E3 यूज केलेलं आहे. तर हे E2 एक वाइंडिंग वेगळी, E3 वाइंडिंग वेगळी आहे. पण बूस्ट करतो म्हणजे आपण E2 + E3, म्हणजे याच्यामध्ये काय होतं, E2 + E3चं ॲडिशन होतं, त्याला म्हणतो आपण बूस्ट. आपल्याला बूस्ट भेटतं. बकमध्ये काय होणार तुम्हाला, E2 आणि E3 याच्यामध्ये मायनस होत आहे. E2 - E3 याच्यामध्ये बकमध्ये कमी होणार आहे. बूस्टमध्ये वाढतं, बकमध्ये कमी होतं. आणि विदाऊट बुस्टिंगमध्ये काय होईल, इथं बघा सेकंडरी तर दिलेली पण E2च कनेक्ट आहे, बाकी एक सेकंडरी
ओपन आहे. ठीक आहे, याच्या आता आपण एक्सप्लेनेशन बघू. डिस्क्रिप्शन काय आहे. फर्स्ट वन, ए बक बूस्ट ट्रान्सफॉर्मर हॅज सिंगल प्रायमरी अँड 2 सेकंडरी. बरोबर, सिंगल प्रायमरी अँड 2 सेकंडरी यूज केलेले आहे. द 2 सेकंडरी कॅन बी कनेक्टेड इन डिफरंट कॉन्फिगरेशन. ओके, इन बूस्ट मोड 2 सेकंडरीज आर कनेक्टेड इन सिरीज. बूस्टमध्ये बघितलं आपण 2 सेकंडरी इन सिरीजमध्ये कनेक्शन आहे, म्हणून ॲडिशन पोलॅरिटीचं काय होतं, ॲडिशन होतं. हेन द वोल्टेज E2 अँड E3 आर ॲडेड अप अँड इफेक्टिव्ह वोल्टेज इज मोर. हेन्स करंट फेड टू द हिटिंग एलिमेंट ऑफ फर्नेस इज मोर अँड हीट डेव्हलप इज मोर. म्हणजे काय झालं आता इथं बघा याच्यामध्ये E1 दिलेलं आहे, E2 E3 केलेलं आहे, सिंगल प्रायमरी आहे, 2 सेकंडरी बूस्ट केलेलं आहे, E2 प्लस E3चं ॲडिशन झालेली म्हणजे वोल्टेज जास्त भेटलं आहे. वोल्टेज जास्त भेटलं म्हणजे इथं काय होणार आहे, हीट आपल्याला जास्त भेटणार आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट काय दिलेलं आहे आता इथं, इन बक मोड 2 सेकंडरी आर कनेक्टेड इन सिरीज अपोजिशन. पहिलं सिरीज कनेक्टेड आहे, नंतर सिरीज अपोजिशन पोलॅरिटी. हेन्स द वोल्टेज E2 अँड E3 आर सबट्रॅक्टेड. बरोबर, आणि इफेक्टिव्ह वोल्टेज लेस भेटणार तुम्हाला. हेन्स करंट फेड टू द हिटिंग एलिमेंट ऑफ फर्नस इज लेस अँड हीट डेव्हलप इज लेस. लास्ट वन, in this mode only one secondary is connected, hence voltage received by furnace is less in first case. इथं काय केलेलं आहे, आता एकच सेकंडरीला काय केलेलं आहे, एकच कनेक्शन दिलं आहे, त्यामुळं वोल्टेज कमी भेटलं तर हीट लेस भेटणार आहे आपल्याला. त्याच्यानंतर लास्ट वन, चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज युजिंग ऑटो ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर तर सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही नॉब जसं फिरवता इथं दिलेलं आहे तसं तुमचं वोल्टेज चेंज होईल. जसं वोल्टेज चेंज होईल तसं तुमचं फर्नसचं हीट कमी होणार आहे, जास्त पण होईल कमी पण होईल, जसं तुम्ही त्याला ॲडजस्ट करता. ऑटो ट्रान्सफॉर्मर प्रोव्हाइड्स व्हेरिएबल व्होल्टेज, ठीक आहे, टू द हिटिंग एलिमेंट ऑर फर्नस. टेम्परेचर कंट्रोल इज स्मूथ. त्याच्यानंतर इट इज सुटेबल फॉर स्मॉल कॅपॅसिटी फर्नस. म्हणजे स्मॉल कॅपॅसिटीसाठी वापरणार, कारण की ऑटो ट्रान्सफॉर्मर हे मॅक्झिमम वोल्टेजसाठी तुम्ही यूज करू नाही शकत. कारण की कसं होईल, जास्त जर तुम्ही ऑटो ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग आहे ते हीट खूप डेव्हलप होती तिथे, ते बंद पण होऊ शकतं, म्हणून ते सुटेबल फॉर स्मॉल कॅपॅसिटी. ओके, त्याच्यानंतर आता बघू लास्ट वन काय, आता चेंजिंग अप्लाइड व्होल्टेज युजिंग सिरीज रिएक्टर. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथं रिएक्टर यूज केलेलं आहे. ओके, रिएक्टर यूज केलेलं आहे, कॅपॅसिटर यूज केलं आहे. हा कॅपॅसिटर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी असेल. आता इथं आपण व्होल्टेज दिलेले आहे, हा व्होल्टेज डायरेक्ट इथं जर भेटला आपल्याला फर्नसला तर तुम्हाला वोल्टेज जास्त भेटलं तर तिथं हीट जास्त डेव्हलप होईल. त्याचं जर तुम्ही सपोज इथं रिएक्टरला कनेक्ट केला, मग रिएक्टरमधनं काय होईल, इथे थोडीशी लॉसेस होतील, तुम्हाला वोल्टेज कमी भेटलं तर हीट कमी भेटणार आहे. आता फर्स्ट पॉईंट काय, ए सिरीज रिएक्टर इज कनेक्टेड टू फर्नस और हिटिंग एलिमेंट बाय मीन्स ऑफ स्विच एस. स्विच एसने आपण काय केलं आहे, सिरीज रिएक्टर इज कनेक्टेड टू द फर्नस और हिटिंग एलिमेंट बाय मीन्स ऑफ स्विच एसने कनेक्ट केलं आहे. वेन एस इज ऑन पोझिशन 1 फर्नस रिसिव्ज रेटेड व्होल्टेज म्हणजे किती, 230 वोल्टेजला पूर्ण फर्नसला आपल्याला वोल्टेज भेटणार आहे. वेन एस इज पुट ऑन टू सिरीज रिएक्टर कम इन सर्किट, म्हणजे सिरीज रिएक्टर आता सर्किटमध्ये आलं, सम वोल्टेज ड्रॉप टेक प्लेस. त्याच्यात काय होणार आहे, वोल्टेज म्हणजे इथे तुम्हाला 230 न भेटतं, मग इथं काहीतरी तुम्हाला फॉर एक्झाम्पल 200च भेटेल, म्हणजे इथं वोल्टेज कमी भेटलं तर हीट कमी होईल, कारण त्याच्यात वोल्टेज ड्रॉप झाला. मग सम वोल्टेज ड्रॉप टेक प्लेस अक्रॉस रिएक्टर अँड रिमेनिंग वोल्टेज इज अप्लाइड टू द फर्नस. दस फर्नस रिसीव्ह लेस वोल्टेज अँड टेम्परेचर इज लेस. टेम्परेचर तुम्हाला किती भेटणार, लेस भेटणार. आणि कॅपॅसिटर कशासाठी यूज केलं सांगितलं, पॉवर फॅक्टर. कॅपॅसिटर सी इज प्रोव्हाइडेड फॉर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट. ओके, थँक्यू. बाकीचा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला बघू.